क्वेश्चन नंबर 56. आकृतीत एकूण 18 एकर जमिनीवरील पीक लागवड प्रमाण दिलेलं आहे. त्यामध्ये 21 पाट ज्वारी लावलेली आहे, 8 पाट गहू लावलेला आहे आणि 7 पाट ऊस लावलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ टोटल किती दिलेला आहे? 18 एकर जमीन दिलेली आहे. काय दिलेलं आहे? 18 एकर जमीन. आणि 18 एकर जमीन नथिंग बट किती पार्ट झालेले असेल? टोटल पार्ट जे झालेले असेल ते किती झालेले आहे? 36 पार्ट. 21 + 8 28 + 8 नथिंग बट किती झालेले असेल? 36 पार्ट झालेले आहे. म्हणजे याचा अर्थ गहू लागवड केलेले क्षेत्र आहे ते किती एकर मध्ये विचारलेलं आहे. तर किती पार्ट लावलेला आहे? मग 8 पार्ट काय लावलेला आहे आपण? गहू लावलेला आहे. तर मग किती एकर मध्ये लावलेला आहे? तर नथिंग बट x = काय झालेलं असेल? 36 पैकी 8 पार्ट × 18 नथिंग बट 9 चोक 36 4 वेळा गेलेला असेल. 9 दुने 18 आणि त्याच्यानंतर 4चा भाग याच्यामध्ये 2 वेळा म्हणजे किती झालेला असेल? 4 एकर काय लावलेलं आहे? गहू लावलेलं आहे. ओके. क्वेश्चन नंबर 57. विचारलेला क्वेश्चन असा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या अशा किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहे की ज्यांची बेरीज 100 पेक्षा जास्त येत असेल. मग 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्या किती आहेत? 8 संख्या आहेत. त्या कोणकोणत्या अगोदर त्या बघून टाकू आपण. जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या क्रमागत मूळ संख्या असेल त्याच्यामधला फरक हा 2चा असेल तर त्यांना काय म्हणतात? जोडमूळ संख्या. म्हणजे काय झाले? 3 5 5 7 नंतर 11 13 नेक्स्ट 17 19 देन त्याच्यानंतर 29 31 देन 41 43 नेक्स्ट 59 61 आणि 71 73 झालेला असेल. 1 2 3 4 5 6 7 8 हा काय झालेला असेल? तुमच्या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या झालेल्या असेल. मग विचारलेला क्वेश्चन असा आहे की 1 ते 100 मध्ये अशा जोडमूळ संख्या किती आहे की ज्यांची बेरीज 100 पेक्षा जास्त असेल. मग यांचं पॉसिबल नाही. नियर अबाउट जर बघितलं तर यांचं किती येत आहे? बेरीज 40 40 80 आणि ते 4 84 झालेलं असेल. म्हणजे एकूण जोड्या किती येणार आहे? आपल्या 2 येणार आहे. जे तुमचं ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. अशा 2 जोडमूळ संख्या आहे की ज्यांची बेरीज 100 पेक्षा जास्त येत असेल. खेळासाठी प्रवेश फी भरताना 4 मित्रांनी रुपये आणले नाहीत. त्यामुळे इतरांना 4.5 ओके म्हणजे 4 रुपये 50 पैसे जास्त भरावे लागले. तर एकूण 360 रुपये जमा झाले असतील तर एकूण विद्यार्थी किती असं विचारलेलं आहे. सपोज समजा एकूण मुले जर आपण x कन्सिडर केलं. ओके. देन त्याच्यानंतर प्रत्येक मुलाला भरायची फीज म्हणजे काय झालेलं आहे? एकूण 360 रुपये जर जमा झाले तर मग प्रत्येकाने किती डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे? मग जेवढे मुलं असतील तर ते 360 भागीला x मुले झालेले असतील. म्हणजे जेवढी काही रक्कम येणार ती प्रत्येकाला आलेली असेल. परंतु 4 मुलांनी रक्कम आणलेली नव्हती तर मग 4 मुलांना पैसे किती पडलेले असेल? मग 4 × 360 डिवायडेड बाय x नथिंग बट 36 चोक 144 म्हणजे किती झालेलं असेल? 1440 डिवायडेड बाय x. हे 4 मुलांची काय झालेली असेल? रक्कम झालेली असेल. मग आता ही जी रक्कम आहे ते कोणाबरोबरीत असेल? जर समजा 4 मुलांनी पैसे दिलेले नाहीत आणि बाकीच्यांवर वाढलेलं असेल म्हणजे समजा x - 4 हे मुलं आहेत. ओके. आता वाचलेली मुलं असतील गुणीला सपोज आपण काय करणार आहोत? 4.5 रुपये देत आहे प्रत्येकाने. ओके. म्हणजे 4 रुपये 50 पैसे देत आहे. मग किती व्हायला पाहिजे? 1440 डिवायडेड बाय x. काय व्हायला पाहिजे? 144 डिवायडेड बाय x. मग सॉल्व जर केलं तर काय होत आहे? 4.5x मायनस 4 × 16 आणि ते 2 झालेलं असेल 18 = 1440 डिवायडेड बाय x. मग x ने मल्टिप्लाय जर केलं तर इकडे काय झालेलं असेल? 4.5x² मायनस 18x = 1440. ओके. 4.5 चा भाग जाते सगळ्या संख्येमध्ये. मग जर दिलं तर x - 4x
ओके, ह्या संख्येला जर इकडे आणलं आणि भागलं तर 4.5 ने तर किती येत आहे 320 = 0. म्हणजे काय झालेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलेलं आहे, बेसिक राशी भेटलेलं आहे. मग काय होणार, x च्या व्हॅल्यू दोन आलेले असेल, काय आलेले असेल, सपोज फॉर एक्झाम्पल a and b, म्हणजे अजून सॉल्व करावा लागेल. मग काय असेल, हा दोन संख्यांचा गुणाकार 320 यायला पाहिजे आणि देन त्याच्यानंतर बेरीज किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. मग अशा संख्या नथिंग बट x = काय झालेला असेल 20 आणि 16, 16 दुने 32, 20 आणि 16. परंतु काय विचारलेलं होतं, बेरीज किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. नथिंग बट किती झालेला असेल, मग -16 झालेला असेल आणि 20 झालेला असेल. म्हणजे याचा अर्थ मायनस तर राहू शकत नाही. म्हणजे काय दिलेलं आहे, एकूण विद्यार्थी जे आहे ते 20 विद्यार्थी असेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 59 दिलेला क्वेश्चन असा आहे की AB ची लेंथ 18 सेंटीमीटर असेल आणि अँगल A हा जर 30 जर असेल, अँगल A हा 30 डिग्रीचा असेल, तर BC ची लेंथ काय विचारलेलं आहे की BC ची लेंथ काढायला विचारली आहे की BC ची लांबी किती आहे असा प्रश्न आहे. तर मग जर विचार जर केला तर अँगल A = 30 डिग्री दिसतोय, अँगल C = 90 डिग्री दिसतोय. मग तुम्हाला माहित आहे की तिन्ही अँगलची बेरीज हे 180 असेल, तर मग अँगल B जो होणार आहे तो किती डिग्रीचा होणार आहे 60 डिग्री. याचाच अर्थ म्हणजे ट्रायंगल ABC हा कोणता ट्रायंगल दिलेला आहे 30, 60 आणि 90 चा दिलेला आहे. काय दिलेला ट्रायंगल ABC हा 30, 60, 90 डिग्रीचा दिल्या असल्यामुळे जी 30 च्या समोरील जी बाजू असेल ती हाफ ऑफ द तुमच्या साइड बाजू असेल. ओके, जी काय झालेला असेल BC ची लेंथ काय झालेली असेल, मग BC = हाफ झाली असेल, निम्मी असेल कोणाच्या AB च्या. ओके, तर मग काय झालेलं असेल 1/2 * 18. ओके, नथिंग बट किती झालेलं असेल 9 सेंटीमीटर हे तुमचं आन्सर असेल. ओके, किंवा सेकंड वे तुम्हाला जर माहित नसेल, ओके, ट्रिग्नोमेट्रिक प्रॉपर्टीज जर माहित नसेल तर साइन रूल सुद्धा लावून विचार करू शकता. सपोज जर अँगल 30 नथिंग बट BC किंवा AB जर बघितलं आपण, AB जर बघितलं तर याच्या समोरील अँगल नथिंग बट कितीचा दिसतोय sin 90 = AC किती दिसतंय AC = हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे sin 60 आणि देन BC हा अँगल दिसतोय BC च्या समोरील अँगल sin 30 आणि तुम्हाला विचारलं काय होतं की BC काढायला, म्हणजे रिलेशन जर याच्या सोबत जर लावलं असतं तर sin 90 किती होऊन जातं डायरेक्ट 1, sin 90 किती होऊन जातं 1 आणि देन त्याच्यानंतर sin 30 किती होऊन जातं 1/2. याचाच अर्थ therefore AB / 1 = BC / 1/2. तर मग विचारलेलं काय होतं BC = हाफ ऑफ द AB. therefore हाफ ऑफ द AB नथिंग बट काय झालेलं असेल 9 सेंटीमीटर झालेलं असेल. क्वेश्चन नंबर 60 एका मैदानावर 11 खेळाडू आहेत, प्रत्येकाशी एकदा जर हस्तांदोलन केलं तर किती हस्तांदोलन होतील असा क्वेश्चन आहे. म्हणजे याचा अर्थ का तो प्रॉब्लेम कशाचा आहे कॉम्बिनेशनचा दिलेला आहे. म्हणजे एक कॉम्बिनेशन होण्यासाठी किती लोकांची गरज आहे 2 लोकांची गरज आहे. तर मग 11 लोकांमध्ये किती कॉम्बिनेशन झालेले असेल, म्हणजे काय झालेलं असेल 11 × 10 / 2 × 1 नथिंग बट काय झालेलं असेल 1 ने मल्टिप्लाय केलं चालेल, नाही केलं तरी चालेल. ओके, तर काय झालेलं असेल 11 × 5 = 55 झालेलं असेल. एकूण हस्तांदोलन किती झालेलं असेल 55 झालेलं असेल. म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार. नंतर क्वेश्चन 61 क्वेश्चन. ओके, 441 या संख्येत, ओके, या संख्येचा लहान व मोठा विभाजक यांच्यातील काय विचारलेलं आहे फरक किंवा वजाबाकी विचारलेली आहे. म्हणजे याचा अर्थ विभाजक म्हणजे काय 441 या संख्येला कोणत्या
संख्येने भाग जातो ते नथिंग बट त्याचे काय झालेले असेल, विभाजक झालेले असेल. ओके, तर मग 441 चा सर्वात लहान जो विभाजक आहे तो किती आहे, 1. नथिंग बट 1 ने सुद्धा 441 ला भाग जाणार. आणि सर्वात मोठा विभाजक नथिंग बट तीच संख्या असेल, म्हणजे काय असेल, 441. मग यांच्यातला जर फरक जर बघितला आपण, यांच्यातला जर फरक जर बघितला तर काय झालेला आहे, 441 मायनस 1 नथिंग बट किती व्हायला पाहिजे, 440. हे तुमचं आन्सर असेल. ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 62. राधाने एका स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडवले. ओके, किती प्रश्न सोडवले तिने, प्रश्न 100 सोडवले आहे. त्या परीक्षेमध्ये बरोबर उत्तरासाठी किती गुण दिले जातात, 3 गुण दिले जातात. आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण काय करतात, वजा केले जातात. 2 गुण वजा केले जाते. आणि तिला किती गुण मिळालेले आहेत, एकूण 100 गुण मिळालेले आहेत. ओके, राधाला किती गुण मिळालेले आहेत, एकूण 100 गुण मिळालेले गुण किती मिळाले आहे, 100 गुण मिळालेले आहे. मग एक जर प्रश्न जर चुकला तर किती, 5 गुण गेलेले असेल. एक जर प्रश्न जर चुकलेला असेल तर किती गुण गेलेले आहेत, 5 गुण. म्हणजे याचा अर्थ असा विचार करू आपण की तिने 100 प्रश्न सोडवले तर तिला बरोबर पूर्ण 100ही प्रश्न जर बरोबर आले असते, ओके, 100ही प्रश्न बरोबर आले असते तर म्हणजे काय झालेलं असतं, 300 गुण मिळाले असते. मग किती गुण मिळाले असते, 300 गुण. बट आता तिथला किती गुण मिळालेले आहे, 100 गुण मिळालेले आहे. म्हणजे काय झालेलं आहे, 200 गुण कमी भेटलेले आहे. म्हणजे तिला 200 गुण कमी मिळाले. मग 200 गुण कमी मिळाले, एका क्वेश्चनला चालले 5 गुण. म्हणजे चुकीचे प्रश्न काढू शकतो, चुकीचे प्रश्न. मग काय झालेलं असेल की 200 गुण नथिंग बट एका क्वेश्चनला 5 गुण, तर 200 क्वेश्चन नथिंग बट किती प्रश्न चुकलेले असेल, तर 40 प्रश्न जे आहे ते चुकीचे झालेले असेल. याचाच अर्थ एग्जाम जी होती ते 100 प्रश्नाची होती, 100 प्रश्न तिने सॉल्व्ह केलेले होते. म्हणजे मग बरोबर उत्तरे किंवा बरोबर प्रश्न इक्वल टू काय झालेला असेल, 100 मायनस 40 नथिंग बट काय झालेलं असेल, 60 उत्तर तिने बरोबर सोडविलेले असेल. म्हणजे ऑप्शन हे ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. ओके, क्वेश्चन नंबर 63. मंजू 8:30 ला 15 मिनिटे कमी असताना शाळेत पोहोचली. म्हणजेच काय झालेलं आहे, मंजू 8:30 ला म्हणजे काय झालेलं असेल, 8:30. 8:30 ला 15 मिनिटे कमी म्हणजे किती झालेलं असेल, 8:15 ला ती शाळेमध्ये पोहोचली. तेव्हा शाळा सुरू होऊन अर्धा तास झालेला होता. काय झालेला होता, तेव्हा शाळा सुरू होऊन अर्धा तास झालेला होता. म्हणजे याचाच अर्थ अर्धा तास जर आपण जर मायनस जर केलेला असेल, 15 मिनिट गेले म्हणजे 8 वाजले, त्याच्यातूनही 15 गेले, नथिंग बट किती वाजलेले असेल, 7:45 ला काय झालेली होती, शाळा सुरू झालेली होती. ओके, म्हणजे मंजूची जी शाळा आहे ती किती वाजता भरत असेल, 7:45 ला जर रोज भरत असेल. म्हणजे तिच्या शाळेचा टायमिंग जो आहे 7:45 चा टायमिंग आहे. म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 64. एका पिशवीत 12 सोडून सर्वच लाल, 13 सोडून सर्वच निळे व 9 सोडून सर्वच काळे आणि 14 सोडून सर्वच हिरवे चेंडू असतील तर पिशवीत एकूण चेंडू किती. काय विचारलेलं आहे, एकूण चेंडू. आपल्याला माहित आहे का नाही. मग एकूण चेंडू जर आपण कन्सिडर केलं, समजा एकूण चेंडू x असेल, मग काय म्हणत आहे, पहिली कंडिशन दिलेली आहे का 12 सोडून सर्वच लाल. म्हणजे असं विचार करू की लाल जे चेंडू असेल, लाल काय झालेलं असेल, x - 12 झालेलं असेल. देन त्याच्यानंतर दुसरं काय बोललेलं आहे, 13 सोडून सर्वच निळे. म्हणजे निळे किती झालेले असेल, 13 सोडलं तर सगळेच निळे आहे म्हणते. देन त्याच्यानंतर 9 सोडलं तर सर्वच काळे आहे म्हणते. म्हणजे काळे काय झालेले असेल, 9 सोडले आपण तर सगळेच काळे झालेले असेल.
देन त्याच्यानंतर लास्ट मध्ये 14 जर सोडलं तर काय झालेलं असेल, हिरवे झालेले असेल. 14 जर सोडलं तर काय झालेलं असेल, हिरवे झालेले असेल. म्हणजे एकूण चेंडू मधून आपण 14 जर चेंडू हिरवे जर काढले, ओके, तर मग बाकीचे नथिंग बट एकूण चेंडूतून 14 जर चेंडू काढले तर बाकीचे काय झालेले असेल, हिरवे चेंडू झालेले असेल. याचाच अर्थ एकूण चेंडू किती, तर मग सगळ्यांना जर टोटल ऍडिशन जर केलं आपण तर चालेल. मग काय झालेलं असेल, x - 12 प्लस x - 13 ओके प्लस x - 9 प्लस x - 14 इज इक्वल टू किती व्हायला पाहिजे, x म्हणजे किती, एकूण चेंडू व्हायला पाहिजे. मग किती झालेलं असेल, 1 2 3 4 4x मायनस नथिंग बट किती, 12 13 25 25 आणि 9 25 आणि 9 नथिंग बट 34 34 आणि हे 4 38 आणि 10 नथिंग बट 48 इज इक्वल टू किती झालेलं असेल, x. मग x ला इकडे आणला आणि 48 ला तिकडे नेलं तर काय बनलेलं असेल, 4x - x इज इक्वल टू 48. मग किती झालेलं असेल, 3x इज इक्वल टू 48. मग 3 चा भाग 48 नथिंग बट 16 16 3 48. म्हणजे एकूण चेंडू किती होते रे बाबा, 16 चेंडू त्या पिशवीमध्ये होते. किती चेंडू होते, 16 चेंडू. म्हणून तुमचं ऑप्शन बी हे आन्सर करेक्ट राहील. एका मुलाचा जन्म 15 मे रोजी झाला असून त्याचा 25वा वाढदिवस 15 मे 2018 ला सोमवारी होता, तर त्याचा जन्मवार काय. काय दिलेला आहे, 15 मे रोजी झाला, 15 मे, बट वर्ष नाही दिलेलं आहे. काय झालेला होता, त्याचा जन्म झाला. त्याचा 25वा वाढदिवस, 25वा वाढदिवस केव्हा होता, 15 मे 2018 रोजी होता. 15 मे 2018 रोजी होता. तर मग काय झालेलं असेल, हा तारखेमध्ये किती वर्षाचा फरक पडलेला असेल, 25 वर्षाचा फरक पडलेला असेल. जन्मतारीख आणि दे त्याच्यानंतर 25वा वाढदिवस म्हणजे किती वर्षाचा फरक पडलेला असेल, 25. मग 2018 मधून जर 25 गेले तर मग 18 18 गेट कॅन्सल. मग दे त्याच्यानंतर आले 7 म्हणजे किती झालेलं असेल, 1993. म्हणजे 15 मे 1993 ला त्याचा काय झालेला होता, जन्म. बट काय काळाला विचारलेला आहे, जन्मवार कोणता, काय विचारलेलं होतं, जन्मवार. परंतु 15 मे 2018 ला कोणता वार दिलेला होता, सोमवार दिलेला होता. कोणता दिलेला होता, सोमवार दिलेला होता. मग जर विचार जर केलं, समोर जाणारे दिवस, समोर जाणारे दिवस आपण बघितलं की नॉर्मल वर्ष जर असेल तर त्याच्यामध्ये 1 जातो आणि लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये 2 दिवस समोर जातात. म्हणजे याचा अर्थ की 25 वर्ष होते म्हणजे 25 दिवस समोर गेलेलेच असेल. मग लीप वर्ष किती येत आहे इन बिटवीन, 93 ते 2018. मग काय झालेलं असेल, 96 1, देन त्याच्यानंतर 2000 2004 2008 2012 आणि 2016. म्हणजे किती झालेलं असेल, 1 2 3 4 5 6 किती लीप वर्ष आलेले असेल, 6 लीप वर्ष आलेले असेल. म्हणजे लीप वर्षातले 6 दिवस समोर गेलेले असेल. म्हणजे 25 आणि 6 किती दिवस, 31 दिवस समोर गेलेले असेल. म्हणजे मग आपल्याला माहित आहे की 7 दिवसानंतर लगेच तो वार येतो. म्हणजे काय केलेलं असेल, आपण डिवाइड केलेलं असेल, 31 डिवायडेड बाय 7. मग समोर जाणारे दिवस आलेला असेल. मग किती वेळा जातो, 728 पूर्णपणे भाग गेलेला आहे. काय गेलेला आहे, 728. मग वाचले किती, 2 आणि 1 3, नथिंग बट 3 दिवस काय झालेले असेल, बाकी राहिलेले आहे. 3 दिवस बाकी. म्हणजे याचाच अर्थ 3 दिवस समोर जातो. म्हणजेच आता परंतु समोर जाणार की मागे जाणार, मागे यावं लागेल. कारण की अगोदरचा वार विचारलेला होता. काय विचारलेला होता, अगोदरचा वार विचारल्यामुळे काय असणार आहे, 3 दिवस मागे. तर 3 दिवस जर मागे जर गेलो आपण तर सोमवारच्या मागे 3 दिवस, रविवार शनिवार आणि शुक्रवार. म्हणजे जन्मवार जो असेल तुमचा तो कोणता असेल, शुक्रवार. हा तुमचं आन्सर असेल. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल.